नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तर बघा, मी माझं हे पुष्पा पराते हे एक नवीन यूट्यूब चॅनल मी सुरू केलेलं आहे. कारण बघा, मी खूप डिमोटिवेट झालेली होती. कारण मी खूप म्हणजे मला बघा, माझं 2 वर्षापूर्वी माझं एक चॅनल होतं. ते गुड्डी फॅशन डिझायनर या नावाने मी सुरू केलेलं होतं. तर बघा, ते जे चॅनल आहे ते माझं आता ते मोनोटायझेशनच होत होतं. की तेव्हा फक्त आता मला थोडासाच वॉच टाईम मला बाकी होता. म्हणजे माझे जे सबस्क्रायबर आहे ते 1200 प्लस झालेले होते. आणि बघा, ते 1200 प्लस सबस्क्रायबर झाल्यानंतर बघा, ते वॉच टाईम 4000 जेव्हा आपला कंप्लीट होतो आणि 1000 जे सबस्क्रायबर आपले पूर्ण होते तेव्हा आपलं चॅनल ते मोनोटायझेशन होतं. तर इथे माझे जे सबस्क्रायबर आहे ते माझे 1200 प्लस झालेले होते. आणि इथे जे वॉच टाईम आहे तो मला थोडासाच पाहिजे होता. तर आता ह्या ज्या महिन्यामध्ये माझं मे महिन्यामध्ये चॅनल मोनोटाईज होणार होतं. तर बघा मैत्रिणींनो, माझं हे चॅनल मोनोटाईज होण्याच्या आधीच जे यूट्यूबने आता जे AI सिस्टीम लावलेली आहे, तर बघा, मला कोणताच मेसेज आधी आलेला नव्हता. आणि कोणताच मेसेज आला नसल्या कारणाने मला काही समजलंच नाही की माझं चॅनल आपोआप डिलीट कसं झालं. म्हणजे माझं 17 मेला माझं चॅनल रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान डिलीट झालेलं होतं. तर मी 2-3 क्रिएटरला मग थोडं मेसेज वगैरे केले, तर मला कळलं की अपील करावी लागते. तर मग त्यानुसार अपील केलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता जे अपील आहे ती 15-15 दिवसांनी करायची असते. तर मी इथे 15-15 दिवसानंतर अपील करत आहे. पण माझं चॅनल अजूनही परत आलेलं नाही आहे. त्या चॅनलवर मी 300 प्लस व्हिडिओ अपलोड केलेले आहे. कारण जे ब्लाऊज डिझायनर म्हणजे ब्लाऊज कसे शिवायचे, ब्लाऊजचे डिझाईन्स आणि स्लीवचे डिझाईन सर्व काही मी त्या जे चॅनलवर शेअर केलेलं आहे, जे अपलोड केलेले आहे व्हिडिओ. पण माझं ते चॅनल म्हणजे 2 वर्ष झाले मी कधी व्हिडिओ टाकायची, कधी नाही टाकायची. कारण माझा जो स्टडीसुद्धा चालू असायचा. मी आता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्या देतच मी इथे शिवणकाम करत असते. माझे ब्लाऊज जे मी शिवते ते डिझायनर ब्लाऊज इथे शिवते. तर मला वाटलं की चला आपण पण आपल्या मैत्रिणीसोबत डिझायनर ब्लाऊज किंवा अशा प्रकारे गळ्याचे डिझाईन्स, बाहीचे डिझाईन्स शेअर करावे. म्हणून मी इथे ते चॅनल 2 वर्षाआधी सुरू केलेलं होतं. मी कधी व्हिडिओ टाकायची, कधी नाही टाकायची, अशा प्रकारे ते मी माझं चालवत होती. पण मी आता ते जानेवारी महिन्यापासून त्यामध्ये व्हिडिओ डेली टाकत गेली आणि डेली म्हणजे 1 दिवसानंतर टाकत गेली. तर माझं ते चॅनलचं वॉच टाईम वाढलेलं होतं आणि माझं जे सबस्क्रायबर ते सुद्धा वाढलेले होते. तर माझं हे चॅनल मोनोटाईज व्हायला थोडेच वॉच टाईम शिल्लक होता. म्हणजे वॉच टाईम माझा आता कंप्लीटच होणार 8 ते 10 दिवसात. तर यूट्यूबने आपोआप माझं चॅनल डिलीट केलं. मला एकच विनंती आहे की बघा मैत्रिणींनो, मी एवढे जे वेळ काढून ते व्हिडिओ बनवत होती, त्याची एडिटिंग करत होती, थंबनेल देत होती. तर ती जी मेहनत आहे ती माझी पूर्ण मेहनत वाया गेलेली आहे असं मला वाटत आहे. कारण की माझं चॅनल अजूनही परत आलेलं नाही आहे. मी 15-15 दिवसांनी अपील करत आहे. तर माझं चॅनल अजूनही यूट्यूबकडून काहीच मेसेज आलेला नाही आहे आणि माझं चॅनल मला परत दिलेलं नाही. तर मला यूट्यूबला एवढंच विनंती आहे की माझं चॅनल त्यांनी परत करावं. कारण की मी त्यामध्ये खूप मेहनत घेतलेली आहे. आता आपण गृहिणी असून आपण मुलांना सांभाळून, मुलांचा अभ्यास घेऊन किंवा आपला स्वतःचा बी अभ्यास, आपण जर काही एखादी परीक्षा देत असेल, तो अभ्यास करून शिवाय आपण एखादं आपलं स्किल जोपासत असेल आणि आपलं जे स्किल आहे ते इतरांपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल, तर हे यूट्यूब हे एक माध्यम होतं. म्हणून मी इथे ते माझं स्किल, हे जे ब्लाऊज शिवण्याचं जे स्किल आहे ते मी माझ्या मैत्रिणीपर्यंत मला पोहोचता यावं यासाठी मी तिथे ते चॅनल सुरू केलेलं होतं. पण ते चॅनल माझं बंद झालेलं आहे. तर मी खूप डिमोटिवेट झालेली आहे. म्हणून मी आता एक नवीन चॅनल सुरू केलेलं आहे आणि ते चॅनलचं नाव आहे पुष्पा पराते. तर या चॅनलवर माझे
160च्या जवळपास सबस्क्रायबर झालेले आहे आणि वॉच टाईम पण वाढत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर मला या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा आणि या चॅनलवर मी वेगवेगळ्या रेसिपीजचे व्हिडिओ आणि जे छोट्या मुलांना मार्गदर्शन व्हिडिओ, मोटिवेशन व्हिडिओ आणि छोट्या मुलांना कशा प्रकारे शिकवायचं आणि जे शालेय स्पर्धा परीक्षा असतात छोट्या मुलांच्या, जसं नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, स्कॉलरशिप एक्झाम, जसं ऑलिम्पिड एक्झाम. आता CBSE पॅटर्नच्या मुलांना ऑलिम्पिड एक्झाम खूप जास्त असतात. ऑलिम्पिड एक्झाम असतात, नवोदय एक्झाम असतात किंवा जे स्कॉलरशिप एक्झाम असतात ते मुलांनी देतच राहतात. तर मी त्या मुलांना इथे त्या परीक्षेसाठी ते मार्गदर्शन करणार आहे. तर माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच मार्गदर्शनपर व्हिडिओ, मोटिवेशनचे व्हिडिओ आणि जे छोट्या मुलांना शिकवण्याचे व्हिडिओ आहे ते मी इथे अपलोड करणार आहे. शिवाय ज्या वेगवेगळ्या रेसिपीज आहे किंवा वेगवेगळ्या भाज्यांचे सुद्धा व्हिडिओ मी इथे अपलोड करणार आहे. तर माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहील. आणि देवाकडे एकच प्रार्थना करा की माझं चॅनल मला लवकरात लवकर परत मिळावं आणि त्या चॅनलवर मी अजून पुन्हा तुमच्यासोबत छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर कॉमेंट नक्की करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.